आमची माईराची नाथ माईराची नाथ आमची माईराची नाथ आपल्या गायकाचे नाव महाराष्ट्रात गेले पाहिजे तर संपूर्ण स्पष्ट क्लिअर आवाज आला पाहिजे नाव विराज महाराज मारुती महाराज कदम मृदुंगाचार्य हर्षजी महाराज ताज
अमुती मारी
Oh
आमुची माळियाची जात शेतलाव बागायत आमुची माळियाची जात शेतलाव बागायत आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई आली आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा सावताबने केला मळा विठ्ठल पायी गोवी लागला आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुल झाडा हाला ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी मी कला कुसली काही जनेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी
महायोगपीठे तटे भीमरत्नम् वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रम् समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् यांना वंदन करतो. माझे तुकोबर आहे यांना वंदन करतो की ज्याने 5वा वेद लिहिला. अशा प्रकारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे. जगामध्ये फक्त 3 जगद्गुरु झाले. एक जगद्गुरु शंकराचार्य ज्या 4 दिशाला ज्या वेळेला यवनाचं साम्राज्य होतं आपल्या हिंदू धर्माचे पताका तेव्हा ठेवण्याचं काम जगद्गुरु यांनी केलं. दुसरे जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु ते तर देवच आहे. आता कृष्ण शब्द बोलले त्यावर किती 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 बोलावं जितकं बोलून जेवढं संपत का त्याचं नाव श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आणि आमचे जगद्गुरु तुकोबर आहे. यांना वंदन करतो. याशिवाय महाराष्ट्रात एकही गाव शिल्लक नाहीये की ज्या गावात माझ्या सावता बाबाचा अखंड नामसप्ताह सोहळा नाहीये. आता येताना काल निघालेलो मी येताना गावात दिसतात ना तर बॅनर गावात इथं बॅनर दिसते बघा गावात जवळजवळ सुद्धा की अखंड हरनाम सप्ताह सोहळा सावता बाबा समाधी सोहळा. या आमच्या कर्मयोगी अशा सावता बाबा सावता महाराज यांना मी वंदन करतो. याशिवाय प्रत्येक गावामध्ये असणारे आमचे हनुमंतराय या गावात काही गावात 2-2, 3-3 हनुमंतराय असतात गल्लीत का कुठं. आमचे हनुमंतराय बल बुद्धी उपासना कशा प्रकारची भक्ती करावी याचा वास्तुपाठ देणारे आमचे हनुमंतराय यांना वंदन करतो. शरण शरण हनु
विलास राणा शिवचंद्र मौळे फणेंद्र माता मुकुटे जाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारे तुझवीन शंभू मज कोण तारी. आमचे शंभू महादेव यांना वंदन करतो. या भागातील संत महात्मे, या भागातील सत्पुरुष यांना वंदन करतो. आणि सर्वच आपले श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या शरीर साष्टांग दंडवत घालो. आमची माळियाची जात शेतलाव बागायत सावतोबा आमचे सावता महाराज सावता माळी. सावतोबा सांगते माझी माळ्याची जात आहे आणि माळी जातीचं लक्षण सांगत असताना एक स्टेप सांगतात की आम्ही काय करू शेतामध्ये बागायत करू. बागायत करत असताना आम्ही जसं दुसरे काय बघ कांदा मुळा भाजी अगदी मिठ्या भाजी करता खूप कांदा मुळा भाजी कांदा आमचे सावतोबा सांगतात मी भाजीपाला करतो आणि भाजीपाल्यामध्ये कांदा मुळा भाजी असेल कोथिंबीर असेल लसूण मिरची कोथिंबीर असेल अवघा झाला माझा हरी बघा वीर असेल मोठ असेल नाळ असेल दोरी असेल हे सगळं माझं पांडव माझी पंढरी आहे आणि हीच माझी पंढरी यात सगळं काय माझं आहे. आणि सावता महाराजांनी आपल्या अर्थानं सावता महाराजांनी जे फळं फुलं पानं आहेत यातच देव पाहिला यातच सगळी पंढरी पाहिली. आणि आमची माळ्याचा ह्या अभंगाच्या चरणामध्ये अभंगाच्या रचनेमध्ये सावता महाराजांनी आपलं आत्मदर्शन आत्मतत्व या ठिकाणी सिद्ध केलं. सांगितलं पाल भेटतं हा अभंगाचा भाव असलेला पाल भेटतं भावाला अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय. आपला अखंडाला सप्त सोहळा माझ्या सावता बाबाचा हा अखंडाला सप्त सोहळा अतिशय दिव्य भव्य अशा प्रकार सप्ता सोहळा आपल्याला पाहायला भेटतं. या आपल्या आजच्या दिवसाची कीर्तन पुष्प या ठिकाणी आद्यपूजन करणारे लक्ष्मणराव गोविंदराव अंत्रे. आता नाव काय आडनाव का गाव चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडंसं आम्हाला सराव नसतो. दिलीप कोंडिकराव अंत्रे संजय आप्पासाहेब अंत्रे याशिवाय आमचे मृदंगाचार्य महाराज कदम महाराज ना हर्षल महाराज काज नाही कदम महाराज बरं कदम ठीक आहे. आपले गायक महाराज मारुती महाराज कदम विराज महाराज मगर अमोल महाराज नन्नवरे आमचे सोमनाथ महाराज हार्मोनियम
अनाथ आणि स्वामी समर्थ सहकारी भजनी मंडळ आणि ग्रामस्थ याशिवाय खरंच माझे ज्ञानवा तुका माझे सावताबा माझे श्रोते सज्जन मायबाप सर्वच माझे आमचे भालदार चोपदार आमचे विनेकरी बाबा माझ्या जनाबाई मुक्ताबाई सर्वांनाच खरंच खरंच मनपूर्वक नमन करतो हाला आमची माळ्याची जात शेतलाव बागायत माझी जनाबाई मुक्ताबाई माझे ज्ञानवा तुका सगळ्यात जास्त आज्ञानी महाराज आजचा आहे सगळ्यात जास्त आलेल्या महाराजांनी एक वाक्य बोललो मी की गायला चांगलं मला नाहीये सांभाळून घ्या ते म्हणजे येस विनेकरी बाबांची सर्व त्यांना कीर्तन ब्रह्मभूत काय होतं शे कीर्तनी एकाच कीर्तनात आपल्यात वर्तन परिवर्तन झालंच पाहिजे हा माझा रोग आहे एकच कीर्तन दुसरा कीर्तन श्रवण आपण किती वर्षावर श्रवण करतो किती 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 अनेक 100 200 300 कीर्तन श्रवण केले आपण 200 300 कीर्तन श्रवण केले पुण्य लागलं मान्य पण आपण आज कीर्तन आचरणासाठी बसलो आहोत आजचं कीर्तन कृपा लक्षात घ्या हसी मजाक विनोद जो कीर्तनाचं उपयोजन माझ्या हातानं नाहीच माफ करा आजचं कीर्तन फक्त आणि फक्त आत्मोद्धार करण्यापुरतच बाकी काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काही मी उद्धार पावेल काही कृपा करणार प्रत्येक क्षणाला रामकृष्ण आता माझ्या नसा गेलेले समजा पण तुमच्याकडे तुझ्या जे असेल ते ओम नमः मना काय असेल ते मला माहित नाही पण मना काय म्हणत पण मना रामकृष्ण रामकृष्ण नसत रामकृष्ण जरा पर्यायच नाही पूर्ण एक तासात काही तथ्य गृहीत डोक्यात घ्यायचे पहिलं गृहीत पूर्ण एक तासात 1.25 तासात कोणावरही कधीच टीका टिप्पणी करणं माझा उद्देश नाही माझा रोल नाही माझ्या डोक्यात तो विषय नाहीच जगानं कसं वागायचंय जग वागो त्यांना लखला मला कसं वागायचंय मी माझं वागेल मी कीर्तनात जे बोलल ते माझ्याबद्दलचं 100% सत्यच पुंडलिक वैद्य राजा त्याने साधे साधन तुमच्या दर्शनाला का आलो मी आता कालपासून निघालेलो मी काल तुमच्या दर्शनाला मला एकच माहित आहे पंढरीचा पांडुरंग परंपरा लय चालू आहे हो लयच हुशार आहे काय सांगत तिथे तर हुशार कोणीच नाही लयच हुशार आहे चतुरा तो
ते नाही म्हणजे असं फक्त बोलल्या बोलतो आपण असं बोलतो, पण ते असं सोयरेच्या गप्पा हा प्रकार नाही आपल्याकडं. फक्त एकच आहे रामकृष्ण रामकृष्ण. फक्त जागा बसायचं आपल्याला काही येत नाही, गायन काही येत नाही, खळच काही येत नाही, काही येत नाही. फक्त एकच आहे, फक्त आचरण. आचरण 100% 100% 100%. मी सावतामाळीचं आचरण करतो. सावतामाळी सावता बाबा जे वागले म्हणजे ज्ञानोबा तुकोबा जसे वागले तर तसं आपलं वागणं तर शक्य नाही, आपल्याला शक्यच नाही. सावता महाराज जसे वागतात आपल्याला शक्य नाहीच, पण त्यांच्या मार्गावर आपण अनुसरण डोळे झाकून करायला काहीच हरकत नाही, करायला पाहिजेच. मी सुद्धा माझ्या मळ्यात माझ्या घरात माझ्या मी स्वतः आता खुरपतो. आत्ता सकाळी सकाळी दररोज माझे काम खुरपी न कर खुरपणे काशे हे घरचं काम करतो ना. घर म्हणजे घरी बाग संत्री मोसंबी आणि भाजीपाला सगळं कारण सावतावर जे लावले ते खरोखर मी स्वतः आता लावलेलं आहे. मी स्वतः ते जगतो, कारण संतांच्या मार्गाने अनुसरण आपण केलं, संतांच्या मार्गाने जायचा प्रयत्न केला तर आपल्याला धोका नाहीच, 1000% नाही. कारण माझे ज्ञानोबा तुकोबा माझे सावता महाराज धर्मानं वागतात असं नाहीये. माझे ज्ञानोबा तुकोबा माझे सावतोबा संत महात्मे धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागतात तसा धर्म तयार झाला. ते संत जसे वागत ना तसा धर्म झाला. वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवतील. आमचे वडील आहेत सावता माझे आपले, पण मला सवय माझे म्हणायचे, पण माझे सावता माझे ज्ञानोबा माझे येतं त्यांच्या मार्गात चालणं माझी जिम्मेदारी आहे, माझा भाग आहे. माझे वडील जसे वागले तर तसं मी वागणं भाग आहे आणि वागतोच. जनाबाई मुक्ताबाई ज्ञानोबा तुकोबा शिक्षकाकडे पाहून विद्यार्थी आचरण करतात. मी आपलं चांगलं वागायचं, विद्यार्थी आपोआप वागण्याची गरज नाही, ते आपोआपच वागतात. आई वडील जसे वागतात तसे मुलं आपोआप वागतात. आई वडिलाच्या ओठी ओवी असेल तर मुलाच्या ओठीचा ओवीच येणार आहे. त्याच्या पुढचं मला माहित नाही, मला बोलायची गरज नाही. म्हणून प्रत्येक क्षणात तुम्ही रामकृष्ण 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 म्हणलंच पाहिजे. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला. इतकाच वेळ किती वाया घालायचा आहे? फक्त थोडा वेळ वाया घालायला नकोच. माझे नाव होतं बार पाणी प्यायलो. मला एक पक्क माहिती आहे की माझा अंत्यसमय कधी येईल मला माहित नाही. कधी येईल मला माहित नाही. अंत्यसमय यायच्या पहिले आपण आपलं साधन साध्य करून घेतलं पाहिजे. कारण काळाची बाग गती उडीत पडेल जा बाकी मग कवा काळ आपल्याला गवशील कुठं काही सांगतात.
कोण सांगतो मला ज्ञान नाही, मला ब्रह्मज्ञान नाही, मला आत्मबुद्धी नाही, मला वियोग सागर मला कळत नाही. लोक अनेक वृत्ती प्रभाकर लोक पुसत नाही, अनेक अडचण म्हणजे माझी पात्रता नाही, पुस्तकाची माझी पात्रता नाही. वृत्ती प्रभाकर पाहिलं हे अडचण खूप खूप कठीण सिद्धांत वाटतात, पण एकच वाटतं रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं सतत सत नामस्मरण. त्या कलियुग आहे, सतयुग द्वापारयुग त्रेतायुग यात अनेक साधने तर देवाच्या प्राप्तीचे अनेक खरं तर फार फार कठीण कठीण साधने तर, पण गरीबाचा अनेक दोष येतात. तर एकच गुण महत्वाचा आहे, उद्धार करणे सगळ्यात मोठं साधन हाईचं पैसे निखारायचं. रामकृष्ण 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 म्हणलं आपण तर आपला उद्धार होतोच आणि व्हायलाच पाहिजे. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं तुम्हाला माय बाप हो, मलाच माझा उद्धार करायचा, पण ते असं शब्द क्रियापद येतं की तुम्हाला तुमच्याबद्दल क्रियापद येतं, पण ते मला माझा अगोदर उद्धार करून घ्यायचा आहे. की मला माझा उद्धार करताना हे बघ कोणीच मला मदत करणार नाही, कोणीच करणार नाही. जने सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत कळायचे नाही कोणी, झाल्या येणं शक्ती नाकरू गळती सांडून या कळती रांडा कोणी. बाईल म्हणता खरं मरता तरी बरं, नाशिले खरं कोण्या तुका म्हणे मज नव्हते कोणी, तुझं चक्र पाणी वाचून. खरंच माता माऊली माझं ज्ञानोबा तुका जाणबाई खरंच माझं कळ होते. कोट्यावधीच घरेत माझे कितीतरी कोटीचे मालमत्ता आहे, 30-35 पडले 23 काहीतरी पडले का. पण जे खूप खूप अप्रतिम घर बांधले त्या घरात उद्या माझी बायको म्हणू शकते बाई म्हणता खरं नाशिले खरं. ही मला टिप्पणी करायची नाही, बाई सुद्धा तिचं पिंड वेगळं ते सगळं प्रकरण वेगळंच आहे. पण जेव्हा कवा अंत समय आपला येईल इथं ना तो करणा स्वामी, जेव्हा माझा प्राण निघेल माझी विश्वास आहे, माझी भावना आहे, माझी अभिलाषा आहे की माझं प्राण जाते वेळेस यम दर्श दाखवणार नाही, यम तोंड दाखवणार नाही. अनेक कारण आहेत. एक श्वासा इतके मोजलेले हरिनाम प्रत्यक्षाला राम सोपं तेच कसं आहे. शाळा शिकण्याचा विषय मिटला की आपलं बसायचं, अभ्यास मुलं करतात कर. मी सगळे जास्त मारतो बरं का, सगळे जास्त मीच मारतो. अजून आपल्याला मारायची पद्धत आहे, म्हणजे बचूने मारतो. प्रेम आपण जितकं जास्त करतो का तितकं मारायचा अधिकार आहे. मग लेकराला पैसे देऊन प्रेम करायचं, पैसे द्यायचं वही पेन काही घेत. म्हणजे प्रत्यक्षात रामकृष्ण 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 म्हणत राहायचं. आणि जर बायकोने समजा जर माझा मृत्यू घरात झाला तर 70-80 फुटावर वारकरीची पताका आहे माझी घरावर. बंडात तक्रार करायची वारकरीची माझं वैभव आहे. त्या घरात जर मृत्यू आला तर पाहे पा ध्वजेची चिरकुट ह्या ध्वजेच्या चिरकुटाखाली यम येणार नाहीच. आणि जर बाईने बायकोनं बाहेर टाकलं काय सांगा जीव द्यायला बाजारात टाकलं तर माझ्या अंगणात टाकेल. आणि माझ्या अंगणातच माझ्या मारुती रायाची पताका आहे, त्याची पताका सावली माझ्या अंगावर पडेल. आणि ती जर सावली पडली तर यम येणार नाही. म्हणजे रामकृष्ण 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 म्हणायचंय तुम्हाला सुद्धा पांडुरंगाशिवाय तुम्हाला कोणीच सोडणार नाही. फक्त एकच आहे की तुकोबाराचे सांगतात की पांडुरंगाशिवाय तुम्हाला कोणीच नाही. एकचक्र पाणी वाचून गुरुजन गायक मंडळी, आमची गुरुजन मृदंगाचार्य मंडळी,
याशिवाय सावता भावाच्या कृपा आशीर्वादानं आमच्या बसली महिला मंडळी यासाठी आम्ही सर्वच माझ्या गुरुजन मंडळीचे आपण टाळ्या देऊन स्वागत करूया. खरंच मी इतकं म्हणजे प्रवासाने थोडं चुकून घेतो, पण इथं पाऊल टाकणं आणि खरंच ऊर्जा आहे, खरंच ऊर्जा आहे. तर आपला उद्धार करण्यासाठी रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही, पर्यायच नाही. माझे नारोबा तुकोबा, माझे जनाबाई मुक्ताबाई, आज या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. आज या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. तो हा आहे की आपले, मी असं मानतो की तुम्ही ज्ञानोबाच्या सहवासातले माणसं आहात. आमच्या अर्थानं आळंदी तुमच्या भागात आहे, जवळ आहे. तुम्ही ज्ञानोबाच्या सहवासातले आहात. तुम्ही आज संत सावता बाबा यांच्या संबंधीचा हा अखंड आनंद सत्त सोहळा आहे. म्हणजे ज्ञानोबा आहेत, सावतोबा आहेत आणि मी स्वतः तुकोबाचा पाईक आहे. आपण सर्वांनीच आषाढीच्या वेळेला तुकोबाराची पालखी पाहिली असेल. तुकोबाराची पायी देऊन येणारी त्या पालखी सोहळ्यात तुकोबाराची खरी देवती, तुकोबाराची खरी पालखी सोहळा खरा आहे. पालखी तुकोबाराची खरी असली ती पालखी सोहळ्यावर माझे सख्खे सासरे त्या सोहळ्यावर 24 दिवस 21 दिवस असतात. ते पैसे देणे ते प्रकार असेल, दक्षिण टाकणं वगैरे असते, त्या पैसे हिशोब पाहणारे माझे सासरे असतात. हे माझं वैभव. म्हणून कधी कधी वाटतंय की आपल्या येतात जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या गोळी कन्या पुत्र होती जी सात्विक म्हणजे या ठिकाणी तुकोबाराचे प्रतिनिधी पण आहेत. ज्ञानोबाचा भाग आहे आणि सावताबाबाच्या या समाधी सोहळ्यानिमित्त आपला हा त्रिवेणी संगम असलेला पाल भेटतं. तसंच म्हणजे मी माझा गुण गौरव सांगतो असा अर्थ कृपया कोणी समजू नका. तुकोबाराच्या पालखीचा अश्व आपण पाहिला असेल. आषाढी यात्रेला असतात ना, आषाढी यात्रेच्या वेळेला तुकोबाराच्या पालखीचा जो अश्व दर्शन आपण बार बार घेतो, पुन्हा पुन्हा दर्शन घेतो, तो पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमचा. जो खरा मानाचा अश्व तुकोबाराच्या पालखीचा खरा. आणि माझा मुलगा सेवेला असतो. दुकान बंद करायचं, दुकान काय महत्वाचं घटक नाही. आपलं माझं धन आहे. ते कोणतं धन आहे? पांडुरंगा सेवा माझं धन आहे, वारी माझं धन आहे. आणि त्या सेवेला सर्व जायचं. कारण वर्षभर आपण घोडा सांभाळतो. आमचे चुलते विनायकराव नारायणराव रे मुकदम आणि मुकदम म्हणजे मराठा सम्राट. आमचा पिढ्याने कितीतरी पिढ्याचा आमचा वारसा आहे. म्हणजे हे माझं वैभव आहे. म्हणजे तुकोबाराच्या पालखीचा अश्व असणं आमचा, तुकोबाराच्या पालखीवर आमचं अधिराज्य असणं. गंगा मसलेकरांचं राज्य म्हणतो आपण, कोणाला माहीत असं माहीत ऐक सुद्धा ऐकलं असेल. गंगा मसलेकरांचं म्हणजे आमचे सासरे किंवा ते भाव किती लोक असं हे सगळे प्रकार पाहतात. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण असं का म्हणायचंय? का म्हणायचंय? फक्त आपला उद्धार करायचंय. माता माऊली जनाबाई तुकोबाई तुकोबा माझे नारोबा खर्च मला खूप त्रास होते. कधी कधी एक येते मला पाच होणं चढ जातं. म्हणजे कधी जीव जाईन सांगता येत नाही मला. अनंत आता बार पाणी प्यायला
कारण मला हे पक्क असं कळालेलं आहे, पक्क कळालंय की माझा अंत कधी खरंच कधी लवकर होणार आहे. आणि म्हणून प्रत्यक्षात आपण रामकृष्ण म्हणजे पर्यायच नाही. जितकं होईल तितकं आपण धन गोळा करून घेतो. धन कोणतं? येर वित्त धन मद मृत्यूके समान. ते नाही, परमार्थ धन आपण जितकं समाज ओढून घेतलं पाहिजे. कारण जन्म आपल्याला कशाला भेटलाय? आपल्याला फक्त धन प्राप्त हे परमेश्वरी होण्यासाठी धन मिळण्यासाठी जन्म भेटलेला आहे. आणि यासाठी आपल्याला जन्म भेटला तेच आपल्याला पूर्ण करायचे. आपण कर्म करायचे, सतत कर्म करायचे. कोणतं? नामस्मरण. सतत तुम्ही काही काम करा, भांडे घासा, भाकरी करा, काही करा. आता मी गावगाव माळी घेऊन जातो, मारुती मंदिरात बसतो आणि ज्याला हवं त्याला फुकट अष्टगण तुका गणगोळी माळ तशीच, अष्टगण तुका गणगोळी माळ तशीच गावगाव तेच करतो. आता तेच करणार आहे. फक्त ते गाडी न आणल्यामुळं फक्त माळी, छोटी माळ मोठी माळ दोनच माळी येतात. कोणा बाईला कोणा पुरुषाला एक माळ जी हवी ती मोफत तशी असते. सगळे एक असो, 1000 असो, 10,000 किती असो. आणि मी माधुकरी मागून जेवतो. लहानपणी मी पंढरपूरला शिकायला होतो, हरिभाऊ पाटलाकडे मोमुक्षी पाटील. तेव्हा माधुकरी मागायची सवय ना. आजही माधुकरी जाणं मला पवित्र वाटतं, चांगलं वाटतं. म्हणून रामकृष्णाचं तुम्ही किती काय काम करा, काही काम करा, पण जायला भावा सभा सुख तुमच्या शिव्या ओव्या होतील. पण अगोदर जनाबाई व्हा आणि मग तुम्ही शिव्या द्या. पांडवाला शिव्या दिल्यानं त्याला वय वाटते. म्हणून रामकृष्ण सतत म्हणायचे, रामकृष्ण का म्हणायचंय? फक्त एकच आहे, आपला उद्धार करायचा. आपण बाबा पुन्हा दुसरा नर देव आपल्याला भेटणार नाही. माझी बायको नाही, लेकर नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, कोण नाही, हे देहाचे आहे. माझे नाही. मी कोण आहे? लक्षात ठेवा. माता माऊली, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा. ज्या क्षणाला कळालं हा देह माझा नाही, त्या क्षणाला हे शरीर ना, हे शरीर माझं नाही ना, हे कळालं आपल्याला. आपल्याला हे कळालं की आपलं हे शरीर माझं नाही, त्या क्षणात तो साक्षात संतच, दुसरं काहीच नाही. हे देह माझा नाही, देह काळाचे, धन कुबेराचे काय आहे हे बघा. याचा दुसरा गैरअर्थ चुकून घ्यायचा ना तुम्ही, की बायका लेकराला सोडून द्यायचं असं नाहीये. तुम्ही लग्न केलंय ना, तर बायका लेकराची मुलाबाळाची योग्य ते तजवीज करणे कायमची, हे पती या नात्याने तुमचं नैतिक कर्तव्य. असं वाऱ्या सोडताना तुम्ही काय गोसापैकी धरतो काय? तसं होता येणार नाही. जबाबदारी सोडता येणार नाही, तर मग लग्नच करायचं विषय मिटला. मला लग्न करायचं नव्हतं, पण ते नोकरी लागली. आणि आमच्यात मराठीत कसं असेल तर नोकरी लागली गेली ती काहीतरी गाडी गाड्यात अडकायची. मी रडून सांगितलं नको, पण ते प्रत्यक्षाला पांडुरंग साक्षी ठेवला. मी काही गोष्टी सांगायला कठीण जात मला. पुढाच्या घरात आणि ते धोतर आडवं लावून पहिली रात्र झाली. पुढाच्या घरात धोतर लावून अगोदर रामकृष्ण देवाला सांगितलं, देवा करता करतो मला काहीच नको, माया मोहपाश नको. हे देहाचं काहीच उपयोग नाही, काहीच नाही. देह काळाचे, धन कुबेराचे. देह
असं मानतो मी. आमचा खर्च मध्यम आहे आणि मी एकेका लोकांचा साल घातलेला आहे. 10वीला नापास झालेल्या लोकांचे 1 वर्षभर साल घातलेलं आहे. 1200 रुपयात 12 महिने डे नाईट रात्र तिथंच. माणसाने खोटं एकही शब्द खोटा बोलायचं नाही. कारण खोटं बोललं का मग 8 लक्ष ठेवावं लागतंय. काय आपण काय काय खोटं बोलत काय खोटं बोलत त्यानुसार पुढची स्टेप चालू लागते. जे आहे ते मोकळं 100% खरंच टाकायचं. एकही शब्द खोटा नाही. 10वीला नापास होणारा माणूस तुमच्या समोर उभा आहे. साल घातलेला माणूस साल काही 1200 रुपयात म्हणजे 100 रुपये महिना. आता 5000 रुपये रोज असेल कमीत कमी. देव कुठून येते काही सांगता नाही. कुठून येतो म्हणजे रामकृष्ण काम म्हणायचंय. फक्त काम सतत आज जमिनीवर येईल. डोक्यात हवा नाही द्यायची. फक्त कायमचं जमिनीवरच राहायचं. रामकृष्ण आज मी काम करतो. रोज 4ला उठतो. झोप कितला मी कधी 4ला बिदरला लांब कीर्तन असले ना तर यायला 4 वाजता पहाटे. मग त्याची झोपायची ना सकाळी आपली उठायची वेळ झाली आता काय झोपायचं. 4ला उठायचं. आपलं कॉम्प्युटर पुढे काम करायचं असतं करायचं. दिवस उजाडला पूर्णपणे करायचं. ते शेतात बाग बघायचं काम करायचं. ते काम करायचं. कारण ते मी सावता. मी जन्मानं मराठा आहे पण कर्मानं मी सावतावत अनुकरण 100% करणारा आहे. माझे सावता माझे म्हणजे आपण सतत रामकृष्ण म्हणताना माझी जात कोणती आहे. माळीची जात आहे माझी. आणि स्वतःला बागायत लावायची. आमच्या पाठ नाही पण जिरायती बागायती आणि बागायची. आता आमच्याकडे 2-2 एकर शेत आहे. माळी लोकांना समजा पण त्यातून बाहेर निघणंच होत नाही. तेच हे पालक झालं की शेप झालं की हे कोथरी हे ते काय 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 एखाद एक मिक्स. पुन्हा इकडे आहे का मला माहित नाही पण मिक्स म्हणजे कोथरी त्या काय काय मिक्स करतात पुन्हा क्लिअर करून घ्यायचं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माळी अगोदर मी कशामुळे
मी मोठ आणलेले मोठ आणायला कोणाच येत नाही. खूप लोकांना येत नाही मोठ आणणे. आऊत आणणं सोपं आहे. नांगराचं सरळ तास आणणं हे सरळ तास आणणारा खऱ्या शेतकरी आहे असतो. मोठा तर सौंदर्य नाडा कुटुंबावरची असं बरोबर ते बरोबर आलं पहिलं बरोबर हिशोब आलं पाहिजे. जर काही हुटकलं तर सगळंच बघा इकडे काय तुम्हाला माहित नाही. लाकडाचं असतं ते लाकडाचं खाते आणि मोठं दगडाचं असतं ते घासून पासून उघडतं सगळंच खाली मागं जातं. बैल जर चुकले तर म्हणजे बघा मोठ हाणणं हे चिकत उन्हाळ्यात आपलं चालायचं. म्हणजे आपण आचरण साधू संतांच्या मार्गानुसार आपण आचरण केलंच पाहिजे. म्हणून आमचे सावताबा अभंगाच्या दुःखी चरण सांगतात या फुलझाडाला पाणी सावता बाबाने वारकरी संप्रदायाचा बाग बगीचा फुलण्याचं काम सुंदर 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 केलं. अप्रतिम. माझ्या सावता बाबाने इतकं वारकरी संप्रदाय बीज रोवलं इतकं बीज रोवलं नसा नसात त्यांनी विठ्ठल बोलला आपल्या नसा नसात म्हणून सावता बाबा अप्रतिम असणारे एक प्रसिद्ध कवी आणि स्वतः आचरण शुद्ध असणारे आमचे वारकरी संतांचे पाहिजे होतात. माझी नाराबाई माझी जानाबाई मुक्ताबाई खरं मला खूप बोलायची मला वेळ माझी स्पर्धा वेळेस संघ आहे. मला फक्त अभंगच पाठ असावा का माझ्या पुरतं वाक्य मला माझा कोणाशी कुठलाच काही संबंध काहीच नाही. माझ्या पुरतच माझा संबंध आहे. मला फक्त अभंगच पाठ असावा का. अभंग पाठ असणं फार प्राथमिक अवस्था आहे. फारच प्राथमिक खरं हे अभंगाचं आचरण करणं वागणं किती आवश्यक आहे
हे जनाबाई मुक्ताबाईला माहिती आहे. बाई एखादी मेल्यानंतर तिला जाळून वापस येताना बाया म्हणतात की ताई बऱ्या होत्या बरं का. ताई बऱ्या होत्या बरं का हा शब्द ऐकायला ताईला वयाच्या पहिल्या वर्षापासून लास्ट श्वासापर्यंत चांगलं 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 राहावं लागलं आणि त्याचं फळ ताई बऱ्या होत्या बरं का. म्हणून मी कसा आहे हे बघा. ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई 2 तास गोड गोड बोलणं घुमीनं तुमचे पैसे उकळून घेऊन जाणं लय सोपं आहे. हसविणं खिदळणं गप्पा मारणं छान छान मारत छान 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 विषय काय घेतलं काहीच नाही. 2 घंटे चर्चा केली गप्पा मारल्या हसून खेळून राहिलो. हसणं नाहीच रडणं रडणं. जेव्हा आपला अंतकाळ जवळ येईल तो आपले हातपाय गळते ना हातपाय ताटते ना ताप येईन असं फसफस थनथन होईल कसकस होईल कसफस आहे आणि तेव्हा आपल्याला देव आठवण. पण तेव्हा देव आठवण उपयोग काय. वेळ संपलीये तेव्हा उपयोग नाही. जेव्हा हातपाय चालते तर जेव्हा वाचा बोलता येत तेव्हाच रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. जेव्हा रामकृष्ण म्हणताच येत नाही बोलताच येत नाही हात काहीच होत नाही काहीच होत नाही तेव्हा काय फायदा आहे. येळ निघून गेला काहीच उपयोग नाही काहीच नाही काहीच नाही. जवळ तुम्ही काही काम करा ड्रायव्हिंग करा तुम्ही गाडी चालतो काय करतो रामकृष्ण 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 रोज आपलं रामकृष्ण दुसरं काहीच नाही काही कर म्हणत राहायचं म्हणत राहायचं म्हणत राहायचं. म्हणून माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई मला माझ्या तुकोबाने एक अभंग दिलाय. तो अभंग मी जगतो 99.99% जगतो 99.99% जगतो. 1.1% यासाठी काही काही लोकांना म्हणजे माहित नाही किंवा काही काही अडून अडचणी असतात. 0.1% तो अभंग हाय. जेठ कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा माळ घालू नये गळा. तट्टावर सेवाशी दाना तृण मागू नये जाना. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. वास्तव सत्य. जिथं कीर्तन करायचंय इथं जेवायचं नाही. हा पंगत असेल तिथं आपण सुद्धा पंक्तीपेक्षा भारी कोण नाही. फक्त कोणाचा घरोबा नको कोणाचा लोभ माया ममता नको 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 नकोच. आणि जर नवीन असा घरोबा केला नवीन घरोबा केला तर माझं घर कोणच वाईट आहे. मला बाहेर यायची काय करायचंय. त्या घराचं मोह नको 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 गुण नको नको म्हणा गुण तुम्हाला. काळ आपल्या जवळ आलाय कवर घरात कवर बायका लेकर बाळ कवर 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 देहाचा व्यापार आहे आपला नाही. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचा. कीर्तन असताना आता इथं असलं का बुक्का आपला बुक्का जर हार घातला त्याचे पैसे लगेच देऊन टाकायचे. त्याचं पाकिट वेगळं द्यायचं आहे. पाकिट मला वाटतं सापडा गेलं पण आहे ज्ञानेश्वरी ठेवलं होतं देव आहे. याशिवाय अखंड नाम सप्ताह 16 महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात कुठं सुद्धा मला कळाला तर त्या ठिकाणी 100-200 रुपये देणगी फोन पे करायचे. माझी ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई हा जो तुम्हाला कळकळची विनंती की माझ्या व्हॉट्सअप मेसेजला कोणीतरी तुमच्या भागातला कुठलाही अखंड नाम सप्ताह 16 सांगा. व्हॉट्सअप मेसेज करता. माझं कीर्तन असो प्रवचन असो नसो मध्येच काही देणगे नाही. कीर्तन प्रवचन हे निमित्त मात्र आहे. हे काय लय महत्वाचं घटक नाही. महत्वाचं घटक हे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहेब. ज्या ज्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबा तुका जय जयकार आहे ज्या ज्या ठिकाणी माझा सातवा जय जयकार आहे त्या ठिकाणी 10 रुपये देणगी देणं तुम्ही नाही तू करतोय. मला 60-70 लाख रुपये जितके पैसे मला खर्च करता येतील कारण मुलाला कितीतरी कोटी ठेवून काय उपयोग नाही. ठेवावं असं माझं म्हणणं नाही. माझा मुलगा माझ्यापेक्षा चांगला वार करेल ठेवावं. पण जेव्हा यम मला विचारील तू काय केलंस माझा गळा जेव्हा आवडील ना तेव्हा मला गळा ढिला करायचं काम हे तुमचे 100 रुपये होणार. माझे ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई जेव्हा कवा सोनगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर ह्या गावचा अखंड आराम सप्ताह 16 वारकरी साम्राज्य सोहळ्याचा इतिहास लिहिला जाईल. या इतिहासामध्ये डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांनी सप्ताह उभारण्यात मदत केली हे नाव येणार आहे पाडण्यात नाही.
सप्ताह पाडण्यात नाहीये, तो उभारण्यात. 1 रुपया का असेल 1 रुपया असेल ना, ते उभारण्यात आपला हातभार लागला पाहिजे. माझी दानाबाई मुक्ताबाई छोटी चिमणी होती. महाभारतात छान कथा आली. मला वेळची मर्यादा खूप मर्यादा आहे मला. छोटी चिमणी आहे. वनवा मोठं जंगल आग लागली. या जंगला लागल्या छोटी चिमणी समुद्रावर जायची, चुंचीत पाणी आणायची, त्या वनव्यावर टाकायची. तिच्या जात भाईने विचारलं, येडपडेस का, मूर्खेस का, नालायकीस का, काय झालं? तुझ्या ड्रॉप छोट्याशा पाण्यानं ते वनवा विजणार आहे का? नाही. मग कशाला टाकायचीस? माझे ज्ञानोबा बा, माझ्या ज्ञानोबाई मुक्ताबाई, मी तुम्हाला गोष्ट सांगायला आलो. मी तुमचं बोललो आणि माझं बोललो. हा कोट्यावधीचा आपला अखंड हरणांचा सोहळा. या कोट्यावधीच्या अखंड हरणांचा माझ्या 100 रुपये काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. फक्त एवढं होणार आहे की थोडंसं हातभार लागल. माझ जात भाई, तुम्हाला माहिती मला अनेक लोक मूर्ख म्हणतात, नालायक म्हणतात, आणि खरे येडपट आहे. येडपट येडपटच आहे. येडवी तरी मूर्खच. प्रत्यक्ष पांडव अर्जुनाने म्हटलं होतं, मी तर काहीच नाही. म्हणून 1 रुपये जागोजाग पैसे द्यायचे, जागोजाग माळी द्यायचे, जागोजाग पैसे द्यायचे. अजून एक वाक्य सांगलो, सर्वच माझे मायबाप शेवटची माऊली केल्याशिवाय मी माळी देणं बंद करणार नाही. किती उशीर लागो, तुम्ही फक्त घाई करायची गरज नाही. जेव्हा सगळेच गेले, कोणाला सगळ्याच्या माळीचा विषय मिटलाय, म्हणजे कोणी असं नका करू की उशीर व्हायलाय म्हणून जाग चला. माझ्याकडं ओरिजिनल खऱ्या ओरिजिनल तुळशीच्या माळी ना, बारीक आणि मोठी, तुमच्यात पुन्हा खतलाबती करून घेऊ शकता. खरी ओरिजिनल. मला माहिती विकणार हेच म्हणतो ना, माझीच खरी म्हणतो, पण त्याचं तर माझं थोडा बदल आहे. ते विकतो आणि मी तुम्हाला तशी द्यायला, फुकट द्यायला, तशी द्यायला. किती मी 2, 3, 4, 100, 500, 1000 किती लागू. म्हणून रामकृष्णाचं आयुष्यात रुपये घ्यायचा नाही, आयुष्यात रुपये घ्यायचा नाही. आता मला सर लोक म्हणाले, सर तुमचं गाडीत जात जाणं, गाडीत आज एसटीनं आलो मी, गाडीनं जाणं जरा इम्प्रेशन पडतं. मला मी इम्प्रेशनवर नाहीच, मी जमिनीवरच आहे. म्हणजे आज माझ्या मुलाला उद्या मुलगी बाहेर जायची, मुलगा जाणार आहे, ड्रायव्हर त्याचा मित्र असल्यामुळे जर त्याला म्हणलं तू जाय, मग एसटी जात, मला काय करायचं? कशाला मानव, कशाला सांगाल, कशाला काय, काही गरज नाही. आपण फक्त रामकृष्ण म्हणायचं, फक्त रामकृष्ण म्हणायचं, दुसरं काहीच नाही. म्हणून जे चिंता नाही ते फक्त आपण हेच करायचं. 1 रुपया आयुष्यात कधी कोणाचा घ्यायचा नाही, द्यायचा द्यायचा द्यायचा. हेच आपल्याला पैशाचे साधन, हेच पुण्य कमाचं साधन आहे. द्रव्यास गमन, दान, भोग अथवा विनाश. जगात पैशाचे फक्त 3च मार्ग आहेत. जगात कोट्यावधी रुपये द्यायचे 3 मार्ग. 1 दान, दुसरा भोग, तिसरा विनाश. दान म्हणजे मी जे पैसे देईल का ते गळा माझा ढिला करणार. भोग हे कपडे लत्ते. विनाश काय 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 विनाश मला माहित नाही, ते मला कळत गेलं, त्याचा विषय नाही मला. म्हणजे आपण सतत रामकृष्ण म्हणायचं आणि ते रामकृष्ण होताना आपल्या मनाची शांती शेवंती फुलवायची. आणि शांती शेवंती फुलून प्रेमानं जायची, आपण प्रसन्न करायचे. आमचे सावताबा
विश्वासी दादा तुम्ही आपण पांडुरंग परमापासून आलो आणि पांडुरंग परमाला जायचंय म्हणून पांडुरंग परमाला जायचंय. ज्या कामासाठी आपल्याला पांडुरंग परमाला पाठवलंय ते काम आपण करूया. आपण पंढरपूरला जातो. कशाला जातो पंढरपूरला? आपण पांडुरंग परमाचं दर्शन जातो. आपण पांडुरंग परमाचं दर्शनच घेऊया. इतर गोष्टी ते आणण्याची गरज नाही. आणण्याची गरज नको. ते काय आता मला माहित नाही काय असं काय ते. म्हणून आपण सतत रामकृष्ण 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 म्हणलं गेलं पाहिजे. आपलं रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतोच. म्हणून आमचे आता आपलं ज्या असं नको व्हायला की महाराज काय 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 वेगळेच गेले, बाजूलाच गेले. आपल्या मुद्द्याकडे आपण येऊया. आमचे सावता महाराज, कारण ज्या कारणाने आपला सत्ता आहे कारण त्याचवर पूर्ण बोललं पाहिजे. पण कसं झालं माझं कसं झालं माहिती का? मला तेच बोलायचं अगोदर सगळं तेच बोलायचं. पण माहेराला आलेली मुलगी, माहेराला आलेली म्हातारी बाई सुद्धा तिला आपल्या मुलीला, आईला, बहिणीला किती बोलू असं हृदय भरून येतं. आणि ते मी आपोआप पटपट बोलून गेलो. माझ्या ज्ञानोबा जनाबाई म्हणताय तुम्ही कोण आहेत माहितीये का? खरं कळवळून मी खरं सांगतो. तुम्ही कोण आहेत? तुम्ही स्त्री नाही, पुरुष नाहीत. तुम्ही ते सोनगावचे नाहीत, कोणेगावचे नाहीत. तुम्ही खरंच माझ्या नजरेमध्ये फक्त मला सावतावाची मूर्ती दिसत. खरंच मावली. कारण मी बघायलो ना, मी बघायला प्रत्येक ऑब्झर्वेशन करायलो ते फक्त सावतावा. आता मी सावतावा माझ्या नजरेत अजून मी काल आता सावतावाची मूर्ती मोठी छान पाहणार. महाराजांना बोलूच ना आम्ही जेवण केलं त्यांना बोलूच ना मी मोठी भव्य दिव्य मूर्ती पाहून आलो. अजून तशाच झाली. आणि तीच मूर्तीचं जे आहे ना ते मी तुमच्या समोर लावून ठेवले. मी कोणाला बोललो? फक्त तुम्हाला बोललो. कारण गावगाव मी पैसे देऊन कीर्तन करतो. गावगाव पैसे देऊन कीर्तन करतो. आता तुम्हाला चिंतन नाही पटलं सो स्वागत आहे, पटलं भविष्यात येईल, नाही पटलं चालेल. कारण नाही तर नाही मला एक आता नाही चिंतन भेटलं, कीर्तन नाही भेटलं, सरळ मारुती मंदिरात कुठे जातो मी आणि माझं कीर्तन म्हणजे कोणीच नाही ना, आपलं सुरू करायचं. शेतात जायचं. शेत पांडव परमात्माच आहे ना, आमची पंढरीच आहे ना. शेतात जायचं, आपलं 2 तास कीर्तन करायचं. विषय नाही. मला जाई जुई काय, कापूस काय 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 सगळं मला सारखंच आहे. एक तेच माझे पांडव परमात्मा, दुसरं काय पांडव परमात्मा. जे काही शेत असेल, कोत्रीमा असेल, कापूस काय काय जे असेल का तेच आपण पांडव परमात्मा समजायचं. ज्ञानवत त्याचे आपण आपलं हितगुज मांडायचं. आपलं मन आपण मोकळं करायचं. आणि मन मोकळं केलं थोडंसं बोलवं. मग आमच्या साथ त्यापुढे एक भजन घेऊया. विठोबा Oh
याशिवाय हा अखंडानंदचा सोहळा माझ्या सावताबाबाचा आहे, हा माझा सोहळा आहे. महाराष्ट्राचा उद्या प्रसाद लोहा नांदेड आहे, नांदेड कुठले माझं सेवा आहे. अशा आता दुसरीची सेवा लागलं तर या अखंडानंदचा सोहळ्याला छोटीशी देणगीचा संबंधित लोक कमिटी वगैरे असेल तर यावं आणि देणगी स्वीकारायची त्यांना विनंती करतो. या तुम्ही कोण असेल तर या विठाला 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 याशिवाय आपल्या ठिकाणी आजचे यजमान असतील यावं आणि प्रसाद घेऊन जावा. किसन महाराज साखरे यांची सार्थ ज्ञानेश्वरी. सावता महाराज की जय, सावता महाराज की जय, सावता महाराज की जय. कुंडलकार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. महाराज अजून एकदा सांगतो, दुर्दैवासाठी आपण विसरून जातो आणि तुम्ही विसरता त्याच्यामुळे कीर्तन करायचं फावतो. एकच कीर्तन गावगाव सांगायला सोपं जातं. मला असं वाटतं की कीर्तन करायला अभंग सांगावा की महाराज तुम्ही अभंगावर चिंतन मांडा. म्हणजे अभंग बदलला का म्हणजे अभंग एकच अभंग गावगाव एसटी तीच फक्त पाट्या बदलून टाकल्या काय उपयोग. कीर्तन करा अभंग सांगितलं महाराज चिंतन करा तर ते सोपं जातं. मग तुम्हाला माझी 10 वेळेस विनंती, कृपा करून लक्षात मी किती लांबून आलो पांडुरंगालाच माहिती. एकही बाई एकही गडी माळ घ्यायची आहे ना तर त्याशिवाय तुम्ही रिकाम्या हातात जाऊ नका. हे पंचकमिटीमध्ये कोणी असतील ते नियोजन करतील. अगोदर महिला असतील समजा काय नियोजन असेल, कारण महिला जायला लवकर जायला थोडं सोपं असतं, पुरुषानंतर जाऊ शकतो काय अडचण नाही. म्हणून आमचे सावता बाबा हे मिरज संस्थानामधील मूळ मिरज संस्थानातले आणि औसा या गावचे आमच्याकडे आमच्या इकडेच आहे. औसा गावचे मूळ रहिवासी. तिकडं डोंगराळ भाग आहे आणि आजही डोंगराळ भागच येते. डोंगराळ भाग आहे, खायची प्यायची पंचायत आहे. आमच्याकडे पाण्याची थोडीशी प्रॉब्लेमचाच भाग आहे. आणि अशा डोंगराळ भागात आमचे सावता बाबा पंढरपूर येत असतात. सावताबाचे आजोबा परसोबा दैवमाळी ते येत असताना पाहिलं पंढरपूरच्या जवळ जरा बरं भाग दिसायला जरा बरं दिसायला आहे. आणि मग
जंगलाचा भाग होता. त्या जंगलाच्या भागात थोडंसं शेती कसतरी स्वस्त वगैरे घेऊन ती शेती राहू लागले. मग काही शेती कसायचे, काही पडत घ्यायचे. आम्ही आडसार म्हणतो. आडसार म्हणजे अर्ध शेत व्हायचं आणि अर्ध कसायचं आणि 3 वर्षाला पुन्हा अर्ध पहिलं कसायचं आणि तसंच व्हायचं. मग सावताबा शेती कसं असताना सावताबाचे परसोबा दैवमाळी हे माळ्याचं वाईट नाही बरं का. आमच्याकडे उमरी आहे. उमरी माळ्याची नदी म्हणजे नाव खरंच नाव माळ्याची उमरी. आता उद्याचे कीर्तन आहे माझं पिंपळगाव ते माळ्याचे पिंपळगाव आहे. म्हणजे माळी हा शब्द वाईट अशा अर्थाने नाही, चांगलं ठीक आहे. तर दैवमाळी होते आणि दैवमाळी त्यांना 2 मुलं झाले. एक परसोबा आणि दुसरे डोंगरोजी. आणि मग परसोबा नेहमी पंढरपूरची वारी करायची. नागिनबाई त्यांची पत्नी आणि डोंगरोबा तीर्थयात्रेला गेले, समजा गेले ते पुन्हा परत गावी आले नाही. आणि मग सावताबाचे वडील आई पांडुरंगाला सांगायची, आई सांगायची, माय सांगायची तो आम्हाला काहीतरी बघ ना, काहीतरी बघ ना, काहीतरी बघ ना, काहीतरी बघ. तर मग आमचे सावताबाबा यांचा जन्म झाला. आणि सावताबा 4 युगात त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, सतयुग हे 4 युगात सावता जंबू माळी होते, सुदेन माळी होते आणि रामाच्या काळात जनक राजा होते. सीताबाईचे आई वडील जनक हे सावताबाचे रूप असले, त्यांचे पूर्ण अवतार असले पाहायला भेटतात. आणि आजच्या याच्यात सावताबाचा साव म्हणजे हुशार, सावध आणि असे सज्जन असणारे सावताबाबा हे रात्रंदिवस रामकृष्णारी आरण भेटीजवळ त्यांची पत्नीचं जनाबाई सावताबाची पत्नी हे रामकृष्ण हे बस सावता. मला का आवडतात सावता माहिती आहे का? मला लय बोलायचे पण माझी वेळ, मला बार वेळ बोलायची. मला सावता मला यासाठी आवडतात की जगाच्या पाठीवर सगळ्याच संतांनी पांडुरंग परमात्म्याची भेटी घेतली. जगाच्या पाठीवर सगळ्या संतांनी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले. दिंडी पताका टाळ विना घेऊ हाती केशवराज गाऊ गीती आम्ही दैवाचे राहायचे. पण सावता बाबा एक असे संत होऊन गेले जगाच्या पाठीवर, त्यांनी आपल्या मळ्यातच जे काही भाजीपाला असं त्याचा देव मांडला, सगळं त्यातच मांडलं. वीर देव, मोठ देव, नाडा देव, बगाड देव, सगळं देव ते सगळं देव मानलं आणि त्यातच देव मानलं. त्यातच देव मानल्यामुळं जगाच्या पाठीवर एकच असा पांडुरंग परमात्मा आहे की जो प्रत्यक्ष माझ्या सावताबाच्या भेटीला आला. किती म्हणजे भाग्याचं मला आज अंगाचं कसं माहित कसं व्हायला मला एकच. बाकी सगळे संत सगळेच ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, कोण सगळे संत पांडुरंगाच्या भेटीला जायचे. म्हणजे आपल्याला माहित आहे की तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे आणि नामदेव आहे. आता उद्या नामदेव महाराजची पुण्यतिथी आहे 22 तारखेला 23 तारखेला आपल्या सावताबाबाची. तर नामदेव राय, ज्ञानोबा राय हे दोघे आणि आमचे पांडुरंग परमात्मा हे हळूहळू चालले भेटीला लवळी या ठिकाणी. आणि वाटा सावताबाचं शेत लागलं आणि मग ज्ञानोबा रायांना पांडुरंग परमात्माला असं वाटलं की बघू आपण नामदेव सगळ्यात जवळचे, पांडुरंगाच्या सगळ्यात जवळचे संत म्हणजे नामदेव. पण नामदेव तरी जवळचे असले तरी अहंकार मात्र होता. बघू म्हणले काहीतरी. आणि मग जेव्हा सावताबाच्या मंदिरात घराजवळ आले, मळ्याजवळ आले, देवाने सांगितलं हे बघ नामा ज्ञाना मी काय करतो थोडंसं पाणी करतो, बघतो पाणी करतो. त्याच्यात सुटले आणि सावताबाकडे गेले आणि सावताबाला सांगितलं सावता ते देवा नामस्मरण तंगच होते ना. कुठं देहावर कोण नसते हो, खरं देहावर नसते. आणि जे देहावर नसतात ना तेच ब्रह्मांड जायला लागते.
उगाच नुसतं रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं आणि काय 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 कोण काय आणलं कोण काय आणलं बघायचं कोण काय आणलं बघायचं चिंतन करायचं गोर दाखवायचं चिंतन वेगळं खरं मार चिंतन वेगळं हे नको हे काय उपयोग नाही तुम्हाला कळतंय पण देवाला कळतंय ना मग सावता बाबा त्याच्यानं सावता सावता आले काय काय देवा तू 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 कसा म्हणजे काय नाही म्हणजे मला काय म्हणतात 2 चोर माय मागं लागले पण आणि कसं कर मला लपव कसं नाही तुम्हाला खरं बोल का मावली खरा चोर ह्याचे नाही धरीला पंढरीचा हा चोर हा म्हणतो की माया माग लागलेत बघ मला लपव 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 आणि खरं सांगा माऊली हृदयात देव साठी लावून तमाशेराची न कळता आपलं काटा मोठा तर बारवडा पण करतो करतो पण त्याने सरळ विळा घेतला खुरपणा घेतला विळ्यानं असं हृदय फाडलं बंदी खात्यात देवाला ठेवलं अहो आपण देवाला हृदयात आपण स्थान दिलं पाहिजे देवा हृदयात आणि माझ्या स्वतः हृदयात स्थान दिलं आणि मग नामदेव महाराज माऊली आले आणि म्हणजे सावता महाराज अहो आमचा देव काय आणि तेव्हा शेला थोडासा बाहेर राहिला होता ना आणि ज्ञानाने दाखवला आणि नामाने ओळखला ज्ञानदेव हे काय कसं चोर आहे कसं न पडेल आणि पाहिला आणि त्यात मग त्याच्याकडे आले सावतारा याच्या अगोदर सुद्धा हनुमंतरायानं आपल्या हृदयात राम सांगला होता मणी फोडले होते यात मणी फोडले रामाला पराभव झाले ना प्रत्येकाला काही दिलं काही दिलं रामाला हनुमंतराला मोठ्या रत्नाचा हार दिला प्रत्येक मणी फोडला आणि प्रत्येक मणी फोडला पहिला कोणता मणी फोडला ज्या महिन्यात राम नाही तो मणी फोडला रामाचं काय सांगितलं म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे आणि मग तो दाखवला अनंत सावकावाच्या लिलायचा सांगायला कमी तर माझा अभ्यास कमी आहे वेळेची मर्यादा खूप आहे म्हणजे लक्षात घ्या माझे नाव होतं जनाबाई मुक्ताबाई रामकृष्ण प्रत्येक सांगते रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय नाहीच म्हणावंच लागत तुमच्या जगात काय असं म्हणा मला माहित नाही काय असं मी समजून घेतलं नाही काय असं जे असं ते म्हणत जे सावता म्हणा काही म्हणा पण म्हणा तुम्ही रिकाम राहू नका काहीतरी म्हणा आणि म्हणून तुम्हाला
त्याशिवाय दुसरं कोणी सोडणार नाही, कोणी सोडणार नाही, कोणी सोडणार नाही. आमच्या अभंगाच्या शेवट चरणात आमचे
कुठेही जा, सुखात राहा. सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा, कारण माझा प्राण त्यात आहे. तुमच्या हृदयात रूपी सावतावाद आहे का? त्या सावतावाद माझं मन अडकले. मला खूप बोलायचं, मला वेळेचं दान आणि भान 5-15 मिनिट जास्त घेतं. हे दान आणि भान ठेवतो. खरं तर मी आता जाणकार सगळेच लोक म्हणतील की महाराज राम घेतलाय कोणता आणि काय बोलले, तर आम्हाला तर 100% सोडूनच द्यायला असं म्हणणं शक्य आहे. पण माझी मत झाली अनावर वाचा. मी जे बोलायचं तर केलं तर मला जे बोलायचं ते इथं आलं की मी विसरून जातो. जसं मी घरी आमच्या घरी मागच्या मंदिरात भजनात जातो. मी चाल दिवसभर भोगून ठेवतो आणि जेव्हा माझा नंबर 4था 5वा 8वा पद येईल ना, तेव्हा पहिलं चरण येत आहे आणि दुसरं ते माझ्या मूळ चालीत जातो. दिलेच आवड होते. आता आपण बघा ना, मी म्हणतो आपण सगळं चालली नाही, काहीच नाही जे आहेच. म्हणून माझं चुकलं, माझं जे चुक आहे ते मायेच्या मुक्तीला पदरात घ्या. जे चांगलं असेल ते माझ्या सावतावाचे, माझ्या ज्ञानवाचुकाचे, माझ्या गुरुचे, माझे मारुतर महाराजांचे. आता काल बाबा सत्य झालेलं आहे पंढरपूरला. मारुतर महाराज 25वा त्यांचा 29 दिवस. ही माळ आहे मारुतर महाराज, त्यांची माळ आहे. त्यांची सेवा करायला मला संधी भेटली. मी प्रत्येक हातपाय दाबले, त्यांना कौतुक घालून हे मी म्हणजे नम्रपणे अहंकार नाही पडला. अहंकाराचा वारा मिळाला गुरुवा जसा माझ्या एक थोडा भाविक असेल बघा. म्हणजे आता कधीच आपण तोच तिकडचा समजा असो. तर या ठिकाणी झाल्याशिवाय मी थांबवतो आणि नंतर जे झालं तर महाराज 2 शब्द बोलणार तर ते तुम्ही ऐकून घ्यायचं. या ठिकाणी थांबवतो. महाराजांविषयी माहिती तर आपल्याला मिळालीच आहे, सांगायची आहे. तर एक 5 मिनिटं थांबा. सर्वांना मी हात जोडून विनंती करतो. आजच्या संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण डॉक्टर अशोक महाराज परभणीकर यांची या ठिकाणी यांनी रुजू केली आहे. अतिशय ज्यांच्या नसानसामध्ये सावता महाराज भिनलेले आहेत. नवे मी तर म्हणेल की या आजच्या युगातील संत सावता महाराज आपल्या सोनगाव नगरीमध्ये अवतरले आहे. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनोभावे त्यांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी संत सावता चरणी प्रार्थना करतो. आजच्या या कीर्तन सेवेचं पाद्यपूजन संजय अप्पासाहेब आंत्रे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. महाराजांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी श्रीफळ प्रसाद म्हणून देण्यात येईल. आजच्या सकाळी ज्यांनी नाश्ता दिलेला आहे ते त्र्यंबक मारुती शिंदे. त्याचप्रमाणे संध्याकाळची कीर्तन सेवेनंतर जी पंगत होणार आहे त्या पंक्तीचे मानकरी आहेत रवींद्र साधू ताजने, कार्याध्यक्ष अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक संघटना. त्याचप्रमाणे सुधाकर बापूसाहेब आंत्रे, राहता तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे सदस्य. यांना विनंती आहे त्यांनी महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. आज खरोखर महाराजांनी पोटतिडकीनं आपल्याला रामकृष्ण हरी या नामाचा जप कसा करावा, खरोखर इतकं पोट. त्र्यंबक मारुती शिंदे, नाही त्र्यंबकराव शिंदे, पोपटराव घ्या. त्र्यंबक मारुती शिंदे घ्या. या ठिकाणी महाराजांनी अतिशय पोटतिडकीनं रामकृष्ण हरी म्हणजे अगदी मनाच्या याच्यापासून त्यांनी आपल्याला रामकृष्ण हरी कसं म्हणावं. ज्या महाराजांनी ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे, ज्यांनी सांगितलं की ज्या आपण जेवढे श्वास घेतो तेवढे श्वास रामकृष्ण हरी हे महाराजांनी म्हटलेले आहेत. खरोखर त्यांचा इतका स्वतःवर आत्मविश्वास आहे की या ठिकाणी त्यांना असं आहे की मृत्यू समय
या यमाचा सुद्धा त्यांना स्पर्श होणार नाही इतका आत्मविश्वास या महाराजांना आहे. खरोखर या ठिकाणी महाराज आपल्या गावात आले. आपण खरोखर सगळे सोंगावकर धन्य आहोत.